नमस्कार. आजकाल मरण इतकं स्वस्त झालंय, माणसांमधली विकृती इतकी वाढत चालली आहे, माणसं इतकी निष्ठुर होत चाललेली आहेत, की पावला पावलावर मरण आहे. कालच विरारमध्ये घडलेली एक घटना आहे. लोकल ट्रेनमधली 21 वर्षांचा मुलगा मयंक लोहार सकाळी ऑफिसला जायला निघाला, पण संध्याकाळी मात्र घरी आलाच नाही. या घटनेने सगळ्यांच्याच मनावर भीतीचे ओरखडे तयार झाले आणि मग प्रत्येक आई आपल्या मुलाला काय समजावते, कशा प्रकारे समजावू शकते, याचं थोडंसं वर्णन मी माझ्या शब्दात शब्दबद्ध केलेलं आहे. आणि माझ्या कवितेचं नाव आहे जपून जा लेकरा. जपून जा लेकरा, रस्त्याने चालताना, ट्रेनमधून जाताना, ऑफिसमध्ये पोचताना जपून जा लेकरा. कारण आजकाल कोण कोणाचा राग कोणावर काढेल, कोणाचा त्रागा करेल आणि त्याची शिक्षा एका निरपराध जीवाला मिळेल हे सांगू शकत नाही. म्हणून जपून जा लेकरा. बसायला जागा नाही म्हणून कोणाशीच वाद नको घालूस. दरवाजावर उभा राहून पावसाने ओला चिंब झाला आहेस म्हणून कोणाकडे तक्रार नको करूस. प्रवासामध्ये कोणाच्या वादात नको पडूस. जपून जा लेकरा. तुझा जीव हा फक्त तुझा जीव नाही, तर माझ्या काळजाचा तुकडा आहे. तू जगासाठी एक व्यक्ती आहेस, पण माझ्यासाठी मात्र माझं संपूर्ण जग आहेस. म्हणून जपून जा लेकरा. आरेला कार्य करणं सोडून दे. स्वाभिमानाने जग, पण बेफिकीर राहू नकोस. तुझा सांभाळ तुलाच करायचा आहे. कारण महाराष्ट्र ही तुझी मायभूमी असली तरी या मायभूमीवरील प्रत्येक लोक तुझी माय नाहीत रे. नाहीतर सगळ्यांसमोर 21 वर्षांचा मयंक लोहार बळी पडला नसता. म्हणून जपून जा लेकरा. आई, काळजी करू नकोस असे म्हणणारे तुझे शब्द ऐकून सुद्धा तू घरात येईपर्यंत मन अस्वस्थच असते. म्हणून जपून जा लेकरा. हरवलेल्या वस्तू पुन्हा मिळवता येतात, तुटलेली नाती पुन्हा जोडता येतात, पैसा पुन्हा कमवता येतो, पण गेलेला जीव पुन्हा कुठल्याही पैशांमध्ये मोजता येत नाही, मिळवता येत नाही. आणि म्हणूनच जपून जा लेकरा. जगासाठी ती एक घटना असेल, पण माझ्यासाठी आयुष्यभराची शिक्षा असेल. घड्याळाचा काटा पुढे सरकत राहील, पण माझे आयुष्य जागीच थांबेल. म्हणून जपून जा लेकरा. तुझ्यासाठी तुझ्या जीवनाचा प्रवास महत्वाचा असेल, पण माझ्यासाठी मात्र तुझं जीवनच माझा प्रवास असेल. राग आला तर एक पाऊल मागे घे. वाद वाढला तर शांत हो. कारण प्रत्येक लढाई ही जिंकण्यासाठी करायची नसते, तर जीव जगवण्यासाठी कधी कधी शांतही राहायचे असते. लेकरा, मी दिवसभर तुला डिस्टर्ब नाही करत, पण संध्याकाळी तू बेल वाजवण्याची आतुरतेने वाट बघत असते. आई, मी आलो, दरवाजा उघड, या तुझ्या एका हाकेसाठी माझे कान आसुसलेले असतात रे. आणि म्हणूनच जपून जा लेकरा. सगळेजण जिंकण्याच्या धावपळीत असताना आई मात्र आपल्या लेकराच्या जिंकण्याची प्रार्थना करत असते. धन्यवाद. प्रत्येक आईने स्वतःच्या मुलासाठी, स्वतःवरच्या मुलाच्या प्रेमासाठी या व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू.